जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. शुक्रवारी एक राजेवाडीमधून एक कॉल आला मला की असा असा विषय घडलाय. तर त्या विषयावरती मी आता राजेवाडीपाशी आलोय. शुक्रवारी मला कॉल आलता. तर तो जो विषय घडला त्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं की त्याच्या मिसेस संग त्या राजेवाडीमध्ये काय किस्सा घडला, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. आता या. जय भीम. जय भीम. हे राजेवाडीमध्ये शुक्रवारी आले. तर यांच्या मिसेसला तिथले डॉक्टर्स आणि ते लोक काय बोलले यांच्याकडून ऐका. जय भीम, जय शिवराय. माझं नाव निरंजन कांबळे. मी शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता राजेवाडी हॉस्पिटलला आलो होतो. शुक्रवारी माझ्या बायकोची सोनोग्राफी झाली. तेव्हा आम्हाला सांगितले की तुमचे बेबी पोटात ऑफ झालेला आहे आणि ऑफ होऊन 2 आठवडे झाले होते. त्याच संध्याकाळी आम्ही राजेवाडी हॉस्पिटलला आलो आणि ते ट्रीटमेंट लगेच चालू केली. राजेवाडीचीच फाईल होते ना? हा, राजेवाडीचीच फाईल होती. त्यांना आम्ही येऊन दाखवलं. तर ते लोक आम्हाला, त्यांनी फाईल पण नाही बघितली ना, लेडीला चेकअप केलं. डायरेक्ट बोलले सोमवारी या आणि असं पाठवून दिलं. त्यांना आम्ही विचारलं बाबा त्यांचे इन्फेक्शन काय होईल का किंवा काय तुम्ही सांगितलं त्यांना बेबी ऑफ झाला म्हणून? हा, त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की 2 आठवडे होऊन गेले. तसं आम्हाला सोनोग्राफी करून सांगितलं. अच्छा. यांना 2 आठवडे झाले, तुम्ही लवकरच जावा आणि काय असेल ते ट्रीटमेंट. तरी ते म्हणले सोमवारी या. तरी ते सोमवारी या बोलले. अच्छा, म्हणजे 2 आठवडे तुम्हाला 2 आठवड्या अगोदर कळालं होतं का? नव्हते. शुक्रवारीच आम्हाला सोनोग्राफी केल्यानंतर 5व्या महिने सोनोग्राफी केली. तेव्हा आम्हाला समजले की असं झालंय. त्यामुळे शुक्रवारी कळालं तुम्हाला बेबी ऑफ झाले. तर इथे नर्सेस आणि डॉक्टर काय बोलले तुम्हाला? ते आम्हाला बोलले आज काही होणार नाही, तुम्ही सोमवारी ऍडमिट व्हा आणि नंतर बुधवारी होणार बोलले. सोमवारी पण काही होणार नाही, बुधवारी होणार असं बघा. की शुक्रवारी हे लोक आल्यानंतर यांना कळालं की यांनी सांगितलं की आमची बेबी ऑफ झालेली, म्हणजे एका लेडीजच्या पोटामध्ये बाळ ऑफ झालेलं आहे. तरीही ते लोक बोलतात तुम्ही सोमवारी या. आता हे कुठपर्यंत योग्य आहे? तो त्यांचा हलगर्जीपणा नाही का? हे चुकीचं वागतात का नाही? हा, हे चुकीचं वागणं आपल्याला यांचं बंद केलं पाहिजे. हे पगार घेतात ना. आज आपण डॉक्टर लोकांना देव मानतो. जर डॉक्टर आपल्याशी असं वागत असेल तर आपण जायचं कोणाकडे? हे सरकार करते काय? आरोग्य खाते करतं काय? यांचं लक्ष कोणाकडे आहे? बरं, दुसरा विषय असा आहे की तुम्हाला असं का वाटलं की आपण ह्या गोष्टीची हा व्हिडिओ आपण बनवला पाहिजे, असं का वाटलं? कारण की जे माझ्या संगती घडले ते कोणासोबत होत नाही, जेणेकरून इन्फेक्शन जास्त झालं किंवा काय तर पिशवी खराब झाली असते. असं होऊ नये यासाठी मला. अच्छा, आणि पुन्हा संग या गोष्टी घडल्या नको व्हायला. जे असं ते लवकर प्रोसेस झाली तर जेणेकरून लेडीज आरामात भेटेल किंवा व्यवस्थित सगळं होईल, इन्फेक्शन काही होणार नाही. यासाठी मला असं वाटलं की बाबा हे सगळ्यांना कळणं जरूर आहे की हॉस्पिटलमध्ये असं होतंय की यांनी पटकन इलाज करायचा अशी माझी पण इच्छा की जेणेकरून कोणालाही कुठली त्रास होऊ नये किंवा काय होऊ नये. अच्छा, ते आता हे तुमचं जे बाळ होतं पहिलं होतं? हा. अच्छा, पहिलंच बाळ ऑफ झालं. अच्छा, बघा, त्यांचं पहिलंच बाळ होतं, ऑफ झालं. तर आपण त्यांच्या संगतीला तर हावच, पण माझी इच्छा आहे, यांची देखील इच्छा आहे की ह्या गोष्टी कुणासंग पुन्हा घडल्या नाही पाहिजे. कुणी कुणाला सांगितलं नाही पाहिजे की उद्या या परवा या, अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे. कारण शेवटी बाळ ऑफ झाल्यानंतर मुवमेंट पोटामधली बंद होते. तर त्या गोष्टीला तुरंतच्या तुरंत डॉक्टर लोकांनी काहीतरी हालचाल करायला पाहिजे होती, ती त्यांनी केली नाही. नंतर तुमच्या साडूने काही तिथं तुम्हाला मदत केली बोलतात की? हा, नंतर संध्याकाळी यांनी मला फोन केला यांना. मी हे आले. आल्यानंतर ते मेन डॉक्टर आहेत, त्यांच्याशी बोलले, जरा भांडण केलं. त्याच्यानंतर तेव्हा त्यांनी 12:30 वाजता आम्हाला ऍडमिट करून घेतलं. अच्छा, तर हे देखील बघा, त्यांच्या साडूनी त्यांना तिथं आल्यानंतर तिथे वाद केला. म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर कुणी आम्हाला करायला लावत असेल आपल्या सामान्य लोकांना, तर हे तिथले जे सरकारी कर्मचारी आहेत तेच आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कार्य करायला लावतात. आता त्यांनी जर आर्मेट केलं असतं तर यांच्या साडूनी तिथं काय केलं असतं का? नसतं केलं. तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पोलीस आहे, सगळ्या गोष्टी. आपल्या सामान्य जनतेसाठी प्रोटेक्शन नाही आहे. त्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. त्याकरता हे बंधू आपल्याला बोलले की एक व्हिडिओ झाला पाहिजे. तर हा व्हिडिओ बनवला. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की हा व्हिडिओ आपण का बनवला आणि का याच्यावरती काम झालं पाहिजे, का हे मोफत झालं पाहिजे, आरोग्य आपलं सगळं आत का पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला, हे आपला अधिकार आहे.
आपल्याला हा भेटला पाहिजे. आपण पैशावाले नाही. आपण जे आपल्या डोक्यावरती जो आमदार बसवतो आपल्या मतदानाने बसवतो ना, आपल्या डोक्यावर जो खासदार बसवतो आपल्या मतदानाने बसवतो ना, तर त्यांचं काम नाही का आपल्याला ज्यांनी निवडून कुठल्या तरी एका चांगल्या गादीवरती चेअरवरती बसवलं तर आपण त्यांची मदत केली पाहिजे, त्यांना याच्यातून सुटका भेटला पाहिजे. असं आमदार खासदारांना वाटत नाही, लोकप्रतिनिधीला वाटत नाही. तर ह्या गोष्टी त्यांना पण कळायला पाहिजे की हे आपले मतदार आहे, यांनी आपल्याला कुठंतरी स्थान दिलं मानाचं. तर हे असं घडलं नाही पाहिजे, हे त्यांची पण जबाबदारी आहे. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय हा.